नमस्कार. आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना म्हणजे सणासुदीचा महिना, आनंदाचे क्षण घेऊन येणारा महिना आणि नुकताच हा श्रावण महिना संपला. तरी पण आम्ही तुमच्यासाठी खास असेच आनंदाचे क्षण घेऊन आलेलो आहोत आणि या आनंदाच्या क्षणांची पर्वणी म्हणजेच श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात गोकुळाष्टमीचा सण. कृष्ण म्हणजे शक्ती, कृष्ण म्हणजे आसक्ती, सारे विश्व वसे ज्याच्या ठाई, कृष्ण म्हणजे चिरंतन भक्ती. नुकताच आपण सर्वांनीच हा गोकुळाष्टमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. या गोकुळाष्टमीच्या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच दहीहंडी. एकावर एक थर रचून बालगोपाळ या दहीहंड्या फोडतात आणि महिला दहीहंडी पथकसुद्धा तितक्याच हिरिरीने या दहीहंडी फोडण्यात भाग घेत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि त्याचबरोबर खास करून मुंबईत हा दहीहंडी उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. चला या उत्सवाचे रंजक क्षणचित्रे पाहूयात. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली. श्रावणवद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी. या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा दिवस सर्व भारतभर उत्साहात साजरा केला जातो. लहान मोठे सर्वांनाच अत्यंत प्रिय असणारा श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री मंदिरात आणि घरोघरी भजन पूजन करून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. सकाळी गोविंदा आला रे आलाच्या तालावर अनेक गोविंदा पथक जोशात हंड्या फोडायला निघाले होते. छोट्या छोट्या बाळकृष्णाच्या रूपात सर्वत्र श्रीकृष्णाचा आभास होत होता. सारे वातावरण कृष्णमय झाले होते. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा, हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा. छत के ऊपर खड़ी देखना फुलझड़ी, हम करेंगे कोई छेड़खानी, हम करेंगे कोई छेड़खानी, ओ हम चले झूमने आसमां चूमने, आज मस्ती में है जिंदगानी. आपला भारत देश हा विविध कलांनी समृद्ध आहे आणि या कला प्रकारातील एक प्रकार म्हणजे नृत्यकला. आपल्याला नृत्यकलेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राला देखील ही नृत्यकलेची खूप मोठी परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी अनेक नृत्य महोत्सवांचं आयोजन केलं जातं. स्मितालय संस्थेतर्फे 25 ऑगस्ट रोजी 20वा संयुक्ता पाणिग्रही युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. क्षणाचाही विलंब न करता पाहूयात या महोत्सवाची रंजक झलक. स्मितालय ही साने गुरुजी आरोग्य मंदिराची नृत्य शाखा आहे. झेलम परांजपे यांनी आपली जिवलग मैत्रीण स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ स्मितालय स्थापन केली.
दिवंगत संजुक्ता पाणिग्रही या ओडिसी नृत्य जगतातील सम्राज्ञी. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी स्मितालय संजुक्ता पाणिग्रही युवा महोत्सव आयोजित करते. यंदाचं वर्ष महोत्सवाचं 20वं वर्ष होतं. भारतातील विविध राज्यातले नर्तक या महोत्सवात आपली नृत्य कला सादर करतात. कथक, कुचिपुडी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, ओडिसी, मार्गनाट्य अशा नृत्य प्रकारांच्या कलाविष्कारांचा संगम रसिक प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला. एवढे नृत्याविष्कार बघून खूप मस्त वाटलं ना? पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपला महाराष्ट्र कार्यक्रमात. आपले सण उत्सव यांचं विविध कलांशी एक नातं आहे. सणांचे आणि विविध कलांचे एकमेकांशी खास ऋणानुबंध आहेत. सण म्हटलं की गीतसंगीताचा उत्सव. असाच एक गीतसंगीताचा उत्सव 3 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. गौरी संगीत विद्यालयातर्फे सूरमंथन कलामंच, गौरी इव्हेंट प्रस्तुत, विठ्ठल नाम कृष्ण चिंतन, मराठी, हिंदी, गुजराती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. चला, क्षणाचाही विलंब न करता आपणही या भक्तिरसात तल्लीन होऊयात. नवोदित कलाकारांना संधी मिळावी, त्यांची कला सादर करायला एक रंगमंच उपलब्ध व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गौरी संगीत विद्यालयाद्वारे अशा कार्यक्रमांचं आयोजन वेळोवेळी केलं जातं.
या जगात अशक्य असं काहीच नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठेने सर्व काही शक्य आहे. असंच एक अशक्य वाटणारं जादुई विश्व साकारलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील प्राथमिक शिक्षक श्री संदीप राठोड यांनी. आपण सगळे नेहमी म्हणत असतो निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, पण खरंच आपण ते निसर्गाचं संवर्धन करतो का आणि ते करण्यासाठी एवढा वेळ आपण काढतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला संदीप राठोड यांनी साकारलेल्या जादुई विश्व पाहिल्यावरच मिळतील. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण उत्सुक आहात नक्की काय आहे हे जादुई विश्व. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता मी तुम्हाला घेऊन जाते या जादुई विश्वात. हे जादुई विश्व संदीप राठोड यांनी वन विभागाच्या 15 एकर जमिनीवर सुमारे 7000 वृक्षांची लागवड करून निर्माण केलं आहे. नजर जाईल तिकडे फक्त हिरवाई अशा प्रकारचं हे आनंदवन साकारलं गेलं आहे. या अनोख्या उपक्रमाला श्री गणेश कांबळे, श्री महेश लवांडे, सविता नेदूल यांचं खूप सहकार्य लाभलं. विविध वृक्षांनी बहरलेलं हे आनंदवन म्हणजे खरंच एक जादुई विश्व आहे, ज्यातून आपल्याला निसर्ग संवर्धनाची अनोखी प्रेरणा मिळते. आपण सुद्धा एकतरी झाड लावून त्यांचं संगोपन करून निसर्गाप्रती आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. मला सांगा, कोणी चिमणी पाहिली का झाडावरती? कुठं पाहिली? अरे इथं इथं गवत, मोठं गवत. कुठं पाहिलं तुम्ही? इथं पाहिलं का? बरं तुम्हाला मजा वाटली की येऊन? नक्की. मग आता काय करायचं, जेव्हा तुम्हाला व्हिडिओ भेटेल ना सगळ्यांनी इकडे यायचं मस्तपैकी. आनंदवन या माध्यमातून आम्ही निसर्ग संवर्धन ही चळवळ राबवत आहोत. झाडाबद्दल लोकांमध्ये आपलेपणा निर्माण व्हावा, वन्यजीवांना, वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना हक्काचं घर भेटावं ही आमची मूळ भूमिका आहे. 2017 साली आनंदवनची निर्मिती सुरू झाली. त्यावेळेस फक्त आम्ही 50 झाडं लावले होते, पण 2017 पासून तर आजपर्यंत जवळजवळ 7000 झाडांची आम्ही लागवड करून ती झाडं जगवलेली आहेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोकांची मदत झाली. खूप लोकांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि हे झाड अगदी आपल्या कुटुंबातलं एक छोटं मुलं आहे या भावनेने सर्वजण झाडांना जपतात. गावातील ग्रामस्थ, जवळचे शेतकरी आणि सर्वच लोक आनंदवनकडं आज वेगळ्या भूमिकेतून पाहत आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण दुर्मिळ झाडांचा वारसा आपण जपला पाहिजे. यासाठी गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्ही अनेक दुर्मिळ झाडांचं रोपण करून ते संवर्धन केले आहेत. वन्यजीव पाणवठा इथं बांधल्यामुळं हजारो वन्यजीवांना हक्काचं पिण्याची पाण्याची सोय झालेली आहे. तर आनंदवनच्या माध्यमातून पर्यावरण चळवळ, निसर्ग संवर्धन चळवळ आणि झाडांबद्दल प्रेम निर्माण व्हावं हा आमचा सामूहिक प्रयत्न आहे. मी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सद्गुरुवाडी मांडवे येथे 2013 पासून कार्यरत आहे. मी 2013 साली इथे आल्यानंतर या भागामध्ये आणि जिथे आता सध्या उभी आहे इथे ओसाड जमीन होती आणि जंगली झाडं वाढलेली होती. बाभूळ, लिंब, त्यानंतर जनावरे, गाई, गुरे, मेंढ्या, शेळ्या, मेंढ्या इथे चरावयाच्या यायच्या. या व्यतिरिक्त इथं म्हणजे दुसरं काही नव्हतं. परंतु 2 वर्षात एवढे इथं म्हणजे झाडांची लागवड केली आणि याला आनंदवन असे नाव दिले. आणि या आनंदवनामध्ये औषधी वनस्पती, त्यानंतर फळे, त्यानंतर झाडी पण इतकी छान का इथं आमचे मुलं दर 8 दिवसाला म्हणतात मॅडम आनंदवनामध्ये जायचं आपल्याला. आणि मुलं आनंदवनामध्ये इतक्या उत्साहाने येतात. आल्यानंतर मुलं म्हणतात इतके मॅडम इथं इतकं छान वाटतं, म्हणजे मुलं खूप असे बागडतात आनंदाने. 5 वर्षापूर्वी हे आनंदवन म्हणजे फक्त आम्हाला माहिती होतं की गावामध्ये फक्त फॉरेस्ट आहे, पण तिथं एकदम सुपीक जमीन असून तिथं अजिबात झाडं वगैरे नव्हते. नंतर ही कल्पना आपलं संदीप राठोडे सर यांच्या मनामध्ये आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही हे सगळं इथं आनंदवन निर्माण केलं.
आता या आनंदवनामध्ये दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम संदीप राठोड ह्या सरांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. आता मागच्या वर्षी आम्ही वेगवेगळे झाडं आणून लावले. ह्या वर्षी आता 1 महिन्यापूर्वी आंब्याचे जवळपास 200 झाडं आम्ही इथं वृक्षारोपण केलेलं आहे. असं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हे उपक्रम करीत असतो. आज इथं जर आपण पाहिलं तर अक्षरशः शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी वास्तव्यास असतात. त्याचबरोबर ससा असेल, हरिण असेल यांचं वास्तव्य देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या जादुई विश्वातून बाहेर पडावंसं वाटत नाहीये ना? पण एक छोटीशी विश्रांती घ्यावीच लागेल. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपलं घर सुंदर दिसावं यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. त्यासाठी छान छान खरेदी करत असतो आणि महिला वर्ग तर सतत एका पायावर या खरेदीसाठी तयार असतात. पण बऱ्याच वेळा या गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानात जावं लागतं. पण या सगळ्या गृहोपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्या तर? हा दुग्ध शर्करा योग नुकताच जुळून आलाय. नुकताच एका भव्य ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठे? हो सांगते. नको, तुम्हाला त्या भव्य ग्राहक पेठेची सफरच घडवते. चला माझ्यासोबत. 8 ते 11 सप्टेंबर या कालावधीत स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर इथे या भव्य ग्राहक पेठेत आयोजन करण्यात आलं होतं. विविध गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. काय काय खरेदी करावं असा प्रश्न पडावा इतक्या विविध वस्तूंनी ही ग्राहक पेठ सजली होती. श्रावण महिना संपला जरी असला तरी त्या महिन्यातल्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टीबद्दल मी आता तुमच्याशी बोलणार आहे. कुठली गोष्ट असेल बरं ती? काही अंदाज येतोय का? तुम्ही तितके चाणाक्ष आहात की तुम्ही नक्की ओळखलं असेल की मी आता तुमच्याशी बोलणार आहे मंगळागौरीबद्दल. मंगळागौर म्हणजे महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्राची संस्कृती जपणारी आणि ती पुढे नेणारी अशी आपली मंगळागौर. सध्याच्या स्मार्टफोनच्या आणि एकंदरीतच धावपळीच्या जगामध्ये हा मंगळागौरीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाटचाल करतोय. तितक्याच ऊर्जेने हे मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला या मंगळागौरीच्या खेळांची मजा लुटायला नेणार आहे. कुठे? दुबईला. चला माझ्यासोबत. आपल्या महाराष्ट्रातील मंगळागौरीची ही परंपरा चक्क दुबईमध्ये नेऊन प्रस्थापित केली आहे सायली गोडबोले थत्ते आणि त्यांच्या मैत्रिणींनी. आपली संस्कृती, आपली परंपरा परदेशात जाऊन तितक्याच उत्कटतेने त्यांनी जपली आहे या मंगळागौरीच्या विविध खेळांमधून. मंगळागौर सर्व महिला वर्गाला एकत्र आणून त्यांच्या आयुष्यात आनंदाची बरसात करते. पार्किंग इथे मिळत नाही म्हणून लुंबिनी करे मला गप्प. प्रतिमा आली शारजावरून. हे प्रकरण नाही बर का सोप्पं. अहो किती हौशीर ऐश्वर्या. हा आणि हे बघा भैरवीचं काय चाललंय. बघा बघा तिला तिच्या इन्स्टा स्टोरीची फिकीर. आल्या दारी सुवासिनी जणू गौराई या जशा.
दुबईमध्ये यंदाच्या वर्षी 2 शहरांनी, दुबई आणि अबुधाबी यांनी मंगळागौरींच्या पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. दुबईमध्ये UAEच्या महाराष्ट्राच्या मुली आणि अबुधाबीमध्ये अबुधाबी महाराष्ट्र मंडळ या संस्थांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मला वाटतं त्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणी हे बघा असं पारंपरिक नटून थटून हे खेळ खेळलो. मला वाटतं असंच आम्ही काहीतरी सणवार करत आपली संस्कृती परंपरा जपत कुठेतरी महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा इथेही आमचा छोटासा महाराष्ट्र बसवण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या आजच्या या भागामध्ये आपण विविध घडामोडींचा आढावा घेतला. आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग हा खास तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद मिळत असेल. हा आनंद मी पुन्हा घेऊन येईल खास तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.